राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे। आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत। पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आदळली। अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल। त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय। दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। परखड, स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं। मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली। सकाळी सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं, त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं। एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील। महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल। भावना अत्यंत वेदनादायी आहेत। नियती एवढी कठोर आणि क्रूर असू शकते का, ही असा माझा प्रश्न खरं तर ज्या वेळेला ही बातमी टीव्हीवर मी बघितली, ऐकली, त्यावेळेला मनामध्ये पहिला प्रश्न आला। एक अत्यंत कर्तव्य कठोर, शब्दाचा पक्का, दिवस रात्र या महाराष्ट्राच्या विकासाकरता, भविष्याकरता, भवितव्याकरता धडपडणारा नेता आणि दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता हा दुर्दैवानं आपल्या सर्वांच्या मधून आज निघून गेलेला आहे, हरपलेला आहे। मी सुरुवातीलाच माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या कुटुंबियांतर्फे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधिमंडळातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो। अजितदादा हे अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व होतं। अजितदादा थोडे तामशी होते, पण तितकेच मनानं हळवे देखील होते आणि तितकेच शब्दाचे पक्के देखील होते। आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत। मी त्यांच्याबरोबर आयुष्यातली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे। महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काही त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी।
मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढ्याच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतं, पण तो दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, जनतेला बसलेला आहे. हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना, त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची. दादा आहेत, खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो. राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली, परंतु ते कधी डगमगले नाहीत, कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी. मला काय करायचं, मला काय निर्णय घ्यायचा, ते बेधडकपणे घेत होते. निश्चितच अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे नेते होते. अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. धाडीने निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं, आणि जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असा एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात. लहान बहीण म्हणून नेहमी ते बघायचे. कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापूर्वीच मी, माझी बहीण त्यांना आमंत्रण द्यायला गेलेलो माझ्या भाचीच्या लग्नासाठी, आणि नेहमी काय ग प्रणिती असं म्हणायचे. मी जेव्हा फोन करायची, ढिकले म्हणून त्यांचे PA असायचे, दादांशी बोलायचे, डायरेक्ट दादा बोलायचे. माझ्या मतदारसंघासाठी दादांनी खास निधी पण दिलेली, अजून त्याची कामं आपल्याला होताना दिसत आहेत. मी MLA होती, आमदार होती, तेव्हा पण दादा बोलून त्यांना अभिमान वाटला जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आली, आणि नेहमी मला गाईड करायचे की हे असं ते असं. दादांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अशी काम करण्याची पद्धत कोणाचीच नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात. डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करणं, डायरेक्ट कार्यकर्त्यांची कामं करणं, कुठेही किती लांब उभा असला तरी बोलवायला हाक मारून बोलवायचे, आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात, हृदयात दादांनी एक जागा बनवली होती.